आता बातमी आहे सोलापुरातून। सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मृत गायत्री म्हस्के यांचा दीर शंकर उर्फ पप्पू म्हस्के याच्यासह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। संपत्तीच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे। मृत गायत्री म्हस्के यांनी संपत्तीतील वाटा तसंच उसने दिलेल्या 25 लाखांसाठी शंकर म्हस्केकडे तगादा लावलेला होता। त्यातूनच आरोपीने हे हत्याकांड केल्याची तक्रार मृत गायत्री म्हस्के यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणी 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 3 पथकं रवाना झाली आहेत। 6 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय म्हस्के। मयत ही त्याची वहिनी आहे। एकूण 3 भाऊ आहेत। ते 3पैकी 2 मयत आहेत। हा एकटा जो आरोपी आहे हा एकटा जिवंत आहे। त्याचे 2 भाऊ मयत आहेत। यांचे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट चालू आहे। ते आहेत वाटणीसाठी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे। ते वाटणी ही मयत जी आहे ती वाटणी मागत होती आणि हात उसने तिनं 25 लाख रुपये यातल्या आरोपीला दिलेले आहेत। ती वारंवार मागणी करत होती आणि त्या कारणावरच त्यानं ती वारंवार मागणी करते म्हणूनच हा गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनीच्या तपासात आपल्याला दिसून येते। नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीडच्या केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथे घडली आहे। 54 वर्ष नराधम